नमस्कार. तुम्ही एक विचार करा. तुमच्या आसपास अशी किती माणसं आहेत की स मी स्पष्ट बोलतोय, मी काय असेल ते तोंडावर बोलतोय, असं म्हणणारे म्हणजे असे असे असू शकतात. पण असं म्हणणारे आणि ह्या ज्या नावाखाली ती फटकळपणे पुढच्याच्या मनाचा विचार न करता फटकळ तोंडाची माणसं. आता फटकळ तोंडाची माणसं आणि स्पष्ट बोलणारी माणसं, हा काय जमीन आसमानाचा फरक नाही. एकदम किंचित आहे. की स्पष्ट बोलणारी माणसं ही त्याला एकट्याला त्याची चूक लक्षात आणून देते आणि योग्य कंडिशनमध्ये लक्षात आणून देते ती. आणि फटकळ बोलणारी माणसं चार चौघात मनात आलं की काय वेळ काळ न बघता, कंडिशन न बघता, कोणताही मागचा पुढचा विचार न करता बोलणारी माणसं, ती फटकळ तोंडाची माणसं असते ती. आणि त्या फटकळ तोंडाच्या माणसांकडे इम्प्युनिटी म्हणून एक स्वभावाचा गुणधर्म आहे बघा. म्हणजे आपण अपराध केलाय, पण त्या अपराधाबद्दल कोणतंही दुःख त्यासनी वाटत नाही, की ते जणू काय ते अपराध करणं ही त्यांचं नॉर्मल आहे किंवा त्यांचा ते अधिकार आहे असं ते वागतात. की स्पष्ट बोलून ते कोणतं तर चार चौघात एखाद्याला स्पष्ट बोलण्याच्या नावाखाली फटकळपणे बोलून जातात, की त्याला मानसिक आघात होऊ शकतोय. बरेच त्याला अडचणी येऊ शकते, त्याला त्रास होऊ शकतोय. मग असं काय काय तुम्ही आसपासचे शोधू नका. तुम्ही स्वतःमध्ये पण शोधा, की तसं आहे. मी पण आहे. मी पण काही लोकांच्या बाबतीत किंवा काही कंडिशनमध्ये फटकळपणे बोलतोय. मला त्या काळी ती चूक लक्षात येत नाही. पण मला थोडंसं वेळ गेल्यानंतर लक्षात येत्या. काही काळ येत पण नाही. पण मला 100% मी त्यावर सुधारण्याचा प्रयत्न करीन किंवा करतोय. पण आपण पण जर असं जर कुणाला आपण स्पष्ट बोलण्याच्या नावाखाली जर फटकळपणे बोलत असेल, तर आपण विचार करायला पाहिजे. समोरच्याचं मन हां, तुम्हाला स्पष्ट बोलायचं आहे ना किंवा एखादी गोष्ट त्याला त्याला असं नाही की तुम्हाला तिथं जागेवर स्पष्ट बोललं पाहिजे. थोडंसं त्याला साईडला घेऊन किंवा तो एकांतात असताना त्याला ती समजावताना त्याला रागवा, खवळा, एखादा जर जवळच असला तर एखादा झन्ना देऊन त्याला सांगा. त्यावेळी त्याला स्पष्ट बोला ना. तुम्ही 4 माणसात जर तुम्ही त्याची अब्रू जाईल किंवा त्याला वाईट वाटेल जर असं बोलत असला, हां, मित्रांच्या बाबतीत ते एक चेष्टेचा प्रकार असू शकतोय की स्पष्ट बोला म्हणजे ती चेष्टेतच. पण काही-काही वेळा अशी होते की ती चेष्टा आपण त्या समोरच्याचं मन किती दुखावलं जातं ही चेष्टा करताना विचार करत नाही. माझ्या बाबतीत तो प्रॉब्लेम आहे. मला पण ते मित्राच्या बाबतीत थोडीशी चेष्टा करताना त्याचं मन दुखावलं जातंय ह्याचा अंदाज येत नाही. अं, तसं आपण ते टाळायला पाहिजे की समोरच्याचं मन दुखावलं जातंय किंवा ती गोष्ट फक्त एका लिमिटपर्यंतच आपल्याला स्पष्ट बोलता आलं पाहिजे. जास्त स्पष्ट बोलण्याच्या नादात आपण फटकळ तोंडाचं हां, कोण आपल्याला म्हणत नसलं तरी आपण ते फटकळ तोंडाचं आहे, हे आपल्याला जाणवलं पाहिजे.